केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे। भागवत कराड हे छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेसाठी इच्छुक आहेत, मात्र या जागेवर शिवसेनेने देखील दावा केला आहे। त्यामुळे कराड सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। भागवत कराड अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी भेट घेऊन निघाले। याबद्दल आणखी माहिती घेऊया आपला प्रतिनिधी अल्पेश करकरेकडून। अल्पेश, लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। प्रत्येक पक्षाची उमेदवारी देखील जाहीर होते। तसे जे इच्छुक आहेत त्यांची देखील धाकधूक वाढलेली आहे आणि यामध्ये भागवत कराड जे केंद्रीय मंत्री आहेत, भाजपचे नेते आहेत, त्यांची देखील धाकधूक वाढलेली आहे। ते सध्या छत्रपती संभाजीनगर मधून इच्छुक आहेत आणि त्यामुळे ते सध्या सर्व पक्षीय नेत्यांची भेटीगाठी घेत आहेत। आपण पाहिलं तर महायुतीमध्ये छत्रपती संभाजीनगरची जी जागा आहे त्यामध्ये शिवसेनेने देखील दावा केलेला आहे की ही जागा आम्हाला मिळावी। त्यामुळेच आता भागवत कराड हे सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी आज भागवत कराड यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि ही जागा आम्हाला मिळावी, मला द्यावी, मी तिकडे निवडून येऊ शकतो अशा प्रकारची चर्चा झाल्याची माहिती मिळते। काही वेळापूर्वी ही भेट घेऊन भागवत कराड निघून गेलेले आहेत। मात्र या जागेवर शिवसेनेकडून विनोद पाटील यांचं देखील नावाची चर्चा आहे। त्यामुळे आता नक्की ही जागा कोणाच्या वाट्याला जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र भागवत कराड हे फार इच्छुक आहेत आणि ते ही जागा आपल्या पत्ती पडावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। सौरभ, ठीक आहे, धन्यवाद अल्पेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।